आजवर तुम्ही खूप सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचे स्वीट कॉर्नची भजी बघितली असेल, पण आज मी जराही बेसन पिठाचा वापर न करता इथे खूप सोप्या पद्धतीने घराच्या साहित्यापासून कुरकुरीत आणि खमंग खुसखुशीत चवीला अप्रतिम लागणारी भजी इथे मी स्वीट कॉर्नची भजीची रेसिपी दाखवणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. भजीचा आवाज अगदी कुरकुरीत असा वरून येत आहे, आतून ती तितकीच खमंग आणि पोकळ झाली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे बघू शकता मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि खूप कमी साहित्य असे घेतले आहे. 5 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे घेतले आहेत आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे. तर आल्याची वरची साल काढून घ्यायची आहे आणि त्याचे बारीक असे तुकडे करून मिक्सरला ओबडधोबड अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता अगदी बारीक पेस्ट न करता काही त्यामध्ये जिरे आणि धण्याचे कण राहिले आहेत. तर अशाच पद्धतीने मिक्सरला आपण वाटण तयार करून घेणार आहोत. वाटणाचा फार असा खमंग वास येत आहे. तर इथे मी 2 कणसाचे दाणे सोलून घेतले आहेत. दाणे आपल्याला 2 ते 3 बॅचमध्ये मिक्सरला पल्स मोडवर फिरवून घ्यायचे आहे. अगदी बारीक पेस्ट न करता अगदी 1 ते 2 मिनटासाठी पल्स मोडवर फिरवून घ्यायचे आहे. आणि एका बाजूला आपले हे मक्याच्या कणसाचे जे आपण भरड काढली होती ती आपण एका बाजूला काढून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अगदी बारीक अशी पेस्ट न करता अगदी अशी ओबडधोबड अशी मक्याच्या कणसाची पेस्ट तयार करून घेतली आहे. तर इथे मी 2 ते 3 बॅचमध्ये मक्याच्या कणसांची इथे भरड तयार झाली आहे आणि ते थोडेसे एक अर्धी वाटीभर मक्याचे दाणे शिल्लक ठेवले होते. तेच दाणे आपण यामध्ये मिक्स करणार आहोत. आणि इथे मी काही ड्राय मसाले घेतले आहे. ड्राय मसाल्यामध्ये अर्धा चमचा इथे मी काळी मिरी पूड घेतली आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घेतली आहे, 1 वाटीभर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे, वाटीभर इथे बारीक चिरलेला कांदा घेतला आहे आणि 1 चमचा आपण इथे हिंग घालून घेणार आहोत. हिंग तुम्ही इथे आवर्जून घाला. हिंगाने आपले अन्न पचायला लवकर मदत होते. काळी मिरपुडी घातल्यामुळे आपल्या या मक्याच्या भजीला अतिशय चव छान येते. तर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आणि सर्व जिन्नस छान एकत्रित करून घ्यायचं आहे. तर मक्याच्या कणसांमध्ये कांदा, कोथिंबीर आणि सर्व ड्राय मसाले हे छान आपल्याला कोटिंग झाले पाहिजेत मक्याच्या कणसांच्या आतमध्ये. तर इथे आपलं भजीचं इथे सारण तयार झालं आहे. तर यामध्ये आपण बेसन पिठाचा वापर न करता यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि 4 चमचे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे. ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ घालत असताना माझा व्हिडिओ तिथे थोडा स्किप झाला आहे. तर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर 4 चमचे बारीक 0 नंबरचा रवासुद्धा घालू शकता. त्याने देखील आपले कॉर्नचे जे भजी आहेत ते अतिशय कुरकुरीत आणि खमंग लागतात. तर माझ्याकडे तांदळाचं पीठ होतं म्हणून इथे मी तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ घालून घेतलं आहे. मक्याचे कणीस हे जरा पचायला जड जातं म्हणून यामध्ये तांदळाचं आणि ज्वारीचं पीठ वापरलं आहे. ज्वारीचं पीठ हे आणि तांदळाचं पीठ पचायला हलकं असतं. जर तुम्ही यामध्ये बेसनचं पीठ वापरलं तर काहीच हरकत नाही, पण ते बेसनचं पीठ जरा पचायला जड जातं म्हणून मका आणि बेसन दोघी पोटामध्ये गेल्यानंतर ॲसिडिटी जास्त होते. तर इथे ॲसिडिटी जास्त होऊ नये म्हणून इथे मी ज्वारीचं आणि तांदळाचं पीठ वापरलं आहे. आणि इथे आपलं गरम तेलामध्ये मी भजी सोडून घेतले आहे. जसं डाळ वडे करतो 3 बोटाने असे थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहेत आणि 3 बोटाच्या साहाय्याने मक्याच्या कणसाचे भजे आपण तेलामध्ये गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत दोन्ही बाजूने खरपूस असे भाजून घेणार आहोत. तर इथे सुरुवातीला गॅस मी मोठा ठेवला होता आणि एक बाजू त्याची छान गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर गॅस लो टू मीडियम हीटवर ठेवला आहे आणि साधारण 5 ते 6 मिनटामध्ये इथे आपली खरपूस
खुसखुस अशी मक्याच्या कणसाची भजी तयार झाली आहे. तर इथे बघू शकता भजीला रंग फार सुंदर आला आहे आणि गोल्डन ब्राऊन रंगाला सुद्धा आपली भजी इथे तयार झाली आहे. तर इथे मी एका प्लेटमध्ये ही भजी काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने आपण सर्व भजी तयार करून घेणार आहोत. तर तुम्ही देखील अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर अशाच पद्धतीने आपण सर्व भजी तळून घेणार आहोत. तर इथे मी दुसऱ्या बॅचमध्ये देखील भजी तळून घेत आहे. तर इथे बघू शकता आपले स्वीट कॉर्नची भजी तयार झाली आहे. सोबत मी मिरची देखील घेतली आहे. ही भजी तुम्ही सॉसमध्ये देखील खाऊ शकता. टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता. नुसती जरी खाल्ली तरी चवीला अप्रतिम लागणारी एक नंबर चवीची भजी झाली आहे. तर इथे मी भजीचा तुम्हाला आवाज देखील दाखवणार आहे. अगदी कुरकुरीत अशी भजी झाली आहे. तर इथे आवाज बघू शकता तुम्ही. अगदी कुरकुरीत असा आवाज येत आहे भजीचा. तर इथे ज्वारीचं आणि तांदळाचं पीठ वापरून जी भजी तयार केली आहे, ही भजी पचायला देखील हलकी असते आणि चवीला देखील अतिशय खमंग खुसखुशीत लागते. तर यामध्ये छान आपलं कांद्याचा, कोथिंबीरचा आणि सर्व मसाल्यांचा फ्लेवर अतिशय छान असा उतरला आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका. भजी चवीला अतिशय खमंग आणि चटपटीत अशी लागत आहे. चाट मसाला घातल्यामुळे त्यामध्ये भजीला अतिशय छान असा फ्लेवर आला आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपीमध्ये.